वैभव जोशी लिखित थँक गॉड कुसुमाग्रज. कुसुमाग्रज, बरं झालं तुमच्या काळी इंटरनेट नव्हतं. तुम्ही मोठ्या उल्हासाने कणा पोस्ट केली असती आणि पापणी लवायच्या आत तुमच्या आयडीवरच शंका घेणारा प्रतिसाद आला असता, ज्याला अनुमोदन किंवा विरोध म्हणून चर्चा इतकी रंगली असती की मूळ कवितेवर अजून कोणी बोललंच नाहीये हे तुम्ही सोडून कुणाच्याच लक्षात आलं नसतं. थँक गॉड कुसुमाग्रज, तुमच्या काळी इंटरनेट नव्हतं. दैव फारच मेहरबान असतं तर वाचली असती एखाद्या विडंबन करणाऱ्याने कणा. दैव फारच मेहरबान असतं तर वाचली असती एखादा विडंबन करणाऱ्याने कणा आणि मारून मोकळा झाला असता कणाहीन विडंबनाच्या निमित्ताने बायकांना आणखी एक टोमणा. समस्त वाचक वर्ग धावत सुटला असता आणि मूळ कवितेवर अजून कुणी बोललंच नाहीये हे तुम्ही सोडून कुणाच्याच लक्षात आलं नसतं. थँक गॉड कुसुमाग्रज, तुमच्या काळी इंटरनेट नव्हतं. किंवा तुमच्या नशिबी आला असता एखादा गझलकार ज्याने कणा या अचानक सुचलेल्या प्रदीपशी मिळते जुळते प्रदीप समवायलाही घेतले असते. किंवा एखादा छायाचित्रकार ज्याने इंटरनेटवरूनच घेतलेल्या बाईच्या उघड्या पाठीच्या चित्राशेजारी तुमच्या कवितेचा कटपेस्ट केलं असतं. लोकांनी ते पूर्ण चित्र म्हणजेच एक कविता आहे असं जाहीर केलं असतं आणि मूळ कवितेवर अजून कोणी बोललंच नाहीये हे तुम्ही सोडून कोणाच्याच लक्षात आलं नसतं. थँक गॉड कुसुमाग्रज, तुमच्या काळी इंटरनेट नव्हतं. किंवा कणाची लांबी रुंदी मोजली गेली असती, खोली नव्हे ती 2D मॉनिटरवर कळत नाही. किंवा तुमची कविता वाचून स्वतःची काही वर्षांपूर्वी लिहिलेली कविता आठवली असती. किंवा कुणाला तक्षणी सुचली असती जिला कदाचित प्रचंड लोकाश्रय मिळाला असता, तिचं तोंड भरून कौतुक केलं गेलं असतं आणि मूळ कवितेवर अजून कोणी काही बोललंच नाहीये हे तुम्ही सोडून कुणाच्याच लक्षात आलं नसतं. थँक गॉड कुसुमाग्रज, तुमच्या काळी इंटरनेट नव्हतं. आणि कुसुमाग्रज, मराठी वाचकांचं नशीब जर अगदीच गांडू असलं असतं तर यातलं काही एक घडलं नसतं. लोकांनी कुठलंच कारण नसताना कणाकडे ढुंकूनही पाहिलं नसतं आणि मराठी साहित्यातलं एक सोनेरी पान कुठल्या तरी सर्वरूपी रिसायकल बिनमध्ये गेलं असतं. थँक गॉड कुसुमाग्रज, तुमच्या काळी इंटरनेट नव्हतं. धन्यवाद.